नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर आम्ही घेऊन आलेलो आहोत तुमच्या लोकप्रिय प्रतिसादानंतर माझा शिक्षण परिषद भाग 2. गेल्या खेपेस जेव्हा माझा शिक्षण परिषद आम्ही पहिल्यांदा आयोजित केली आता काही दिवसांपूर्वी, त्याला तुम्हा सगळ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला, इतका की तो कार्यक्रम झाल्यानंतर एका आठवड्यानं हा कार्यक्रम लाईव्ह आज आहे अशा प्रकारे मेसेजेस फिरले. त्यामुळे लोकांच्या मनातला हा विषयातला जो इंटरेस्ट आहे, भाग महत्त्व आहे, प्रतिसाद आहे, तो पाहून आम्ही ही दुसरा भाग त्याचा घेत आहोत शिक्षण परिषदेचा. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये माझा शिक्षण परिषद भाग 2 मध्ये आज आम्ही प्राथमिक आणि माध्यमिक हे 2 शिक्षण क्षेत्राचे भाग कव्हर करणार आहोत. त्याच्याशी निगडित मुद्दे, प्रश्न आम्ही घेणार आहोत. त्याचप्रमाणे मी आणि माझी सहकारी भारती अत्रे सहस्रबुद्धे सुद्धा माझ्यासोबत आहेत, ती सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. आम्ही मान्यवरांशी तर संवाद साधूच, त्याशिवाय आम्ही आमचा मोबाईल आमच्याकडे ठेवलेला आहे. आमच्या फेसबुक पेज, ट्विटर पेजवरती किंवा आमच्या व्यक्तिगत अकाउंट्सवरती सुद्धा आम्ही याचे प्रोमो टाकलेले आहेत आजच्या कार्यक्रमाचे. तुमचे मुद्दे जर का त्यावरती आले तर मी ते मध्ये मध्ये बघेन आणि ते विचारण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे वेळ न दवडता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. भारती, आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आता या पहिल्या सेशनसाठी असणार आहे 4 ते 6 आपला कार्यक्रम आहे. त्यातला आता पहिल्या तासापुरता आपल्यासोबत असतील शैलजा मुळे, त्याचप्रमाणे MN म्हात्रे, याशिवाय शैलजा मुळे या शिक्षण तज्ञ आहेत. याशिवाय बच्चू कडू शिक्षण राज्यमंत्री थोड्याच वेळात असतील. मनीष सिसोदिया शिक्षण मंत्री आहेत, दिल्लीचे आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि शिक्षण मंत्री ते असतील. अनिल पाटील अध्यक्ष रयत शिक्षण संस्था, अभयकुमार साळुंखे विवेकानंद शिक्षण संस्था, वसंत काळपांडे शिक्षण तज्ञ, रणजित डिसले प्रयोगशील शिक्षक आणि अन्य मान्यवर पण असतील. काही पालक आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्याला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आपल्यासोबत आता पहिल्यांदा मी जातोय दिल्लीला. आपल्यासोबत आहेत मनीष सिसोदिया जी आपल्यासोबत या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. मनीष सिसोदिया जी, बहुत बहुत स्वागत आपका एबीपी माझा के इस प्रोग्राम में. थैंक यू जी, धन्यवाद. सिसोदिया जी, हमने आम आदमी पार्टी के आपके सरकार के दिल्ली में जो प्रयोगशील शिक्षण एजुकेशन के शैक्षणिक प्रयोग हैं उनके बारे में तो बहुत सुना था. अब इस कोरोना के काल में और उसके पश्चात दिल्ली में किस तरीके से आप प्राथमिक, जिसे प्राइमरी और जिसे हम सेकेंडरी एजुकेशन के बारे में कहते हैं, उसके लिए आप क्या सोच रहे हैं? देखिए, अभी जो 2 महीने बीते ये बहुत टफ है देश, जी, पूरी दुनिया के लिए और खासतौर से स्कूल के लिए. मतलब ये शायद पहली बार हुआ होगा कि इस बार बच्चों के लिए जी, अप्रैल के महीने में पूरे सेशन होता है, वो लॉकडाउन में शुरू हुआ. बच्चों को खुलेंगे या बंद होंगे, इस जो भी टेक्नोलॉजी उपलब्ध थी देश भर में अलग अलग. दिल्ली में थोड़ा नहीं है इंटरनेट और बेहतर है के बाकी हिस्सों से. यहाँ हमने इसका पूरा फायदा उठाया और अपने स्कूल को जितना भी ऑनलाइन कनेक्टिविटी के माध्यम से कनेक्ट. मैं सिसोदिया जी आपको थोड़ा सा रोक रहा हूं. आपका स्काइप ऑडियो हम तक नहीं पहुंच रहा है और ये एक छोटा सा उदाहरण भी हो जाएगा कि जिस तरीके से हम ऑनलाइन शिक्षा की बात कर रहे हैं उसके बारे में भी यही प्रॉब्लम्स आने वाले आगे जाके. तो फिलहाल तो आपसे फिर से फोन द्वारा कनेक्ट होकर मैं आपके पास फिर से आऊंगा. तब तक मी दुसऱ्या गेस्टकडे आपल्याकडे जातो. आपल्यासोबत आहेत डॉक्टर वसंत काळपांडे, शिक्षण तज्ञ आहेत आणि शिक्षण बोर्डावरती सुद्धा राहिलेले आहेत. काळपांडेजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? मी शैलजा मुळे यांच्याकडे जातो. वसंत काळपांडे इथे नाही आहेत. शैलजाजी, तुमचं स्वागत आहे. तुम्ही आता या कोरोना मधल्या काळामध्ये आणि आता जून मध्ये जर का शैक्षणिक वर्ष सुरू होणार असेल तर इमिजिएट कन्सर्नचे मुद्दे कोणते वाटतात तुम्हाला? पहिल्यांदा म्हणजे जून महिन्यात तर शाळा चालू करूच नये जोपर्यंत सगळ्या ह्याचा व्यवस्थित निष्कर्ष लागत नाही. कारण का शाळेला आम्हाला तयारी खूप करावी लागणार आहे. हो, नुसतं ऑनलाईन शिक्षण नाहीये. हो, बिल्डिंग पासून सगळी तयारी आहे, सॅनिटायझेशन स्टेशन्स आहेत, पाणी आहे, मुलांना ब्रेक्स द्यायचे, 2000 मुलांची जबाबदारी आहे. तर जून तर नाहीच नाही. बरं, त्यांनी काय जे ऑनलाईन थोडंसं चालू आहे ते ठीक आहे, पण आता आपल्याला ऑनलाईनचं कळलं काय होतंय ते. त्यामुळे जून महिन्यात तर शाळा चालू करूच नाहीये. हो, मी डिस्लेनकडे पण हाच प्रश्न घेऊन जातो. प्रयोगशील शिक्षक आहेत, त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत जेव्हा जूनमध्ये जे काही जून जुलैच्या सुमारास जर का शैक्षणिक वर्ष सुरू होणार असेल तर 3 स्तरावरती काम सुरू होणार आहे. पहिला स्तर पालक आणि विद्यार्थी, दुसरा स्तर शाळा, तिसरा स्तर शिक्षक जो डिलिव्हरी मोडमध्ये असणार आहे, ज्याच्याकडून मग ते ऑनलाईन शिक्षण असो किंवा ऑफलाईन शिक्षण शाळेमध्ये द्यायचं शिक्षण असो, डिलिव्हरी मोडला तिकडे शिक्षक उभा असेल, ऑनलाईन असो की ऑफलाईन असो. मी त्यासाठी डिसले यांच्याकडे जातो. रणजित डिसलेजी, तुम्हाला याच्यातली आव्हानं कोणती वाटतायत?
गेल्या काही ठिकाणी प्रयोग सुरू झालेले आहेत. मी तुमचा लेख सुद्धा वाचला डिसलेजी, बहुधा पुढारी किंवा लोकमतला तुमचा लेख आला होता. प्रत्यक्ष जेव्हा ऑनलाईनसाठी आम्ही प्रयत्न आपण सुरू करणार आहोत, तुम्हाला इमिजिएट कोणते वाटतात आव्हानं समोर येतील असं वाटतं? जेव्हा ऑनलाईन शिक्षणाचा आपण विचार करतो आहोत तर सध्या सरकार नेमके काय प्रयत्न करते आहेत हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि त्यातली आव्हानं समोर लक्षात येतील आपल्या. सगळ्यात पहिल्यांदा सरकारची रणनीती आता पुरेशी स्पष्ट झालेली आहे. कालच शिक्षण मंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून 2 TV चॅनल्सची मागणी केलेली आहे. हॅलो, हो डिसलेजी, तुम्ही सलग बोला, आम्हाला ऐकायला येते. सलग बोला, तुम्ही मुद्दा पूर्ण करा. डिसलेजी सलग बोला, आम्हाला तुमचा आवाज ऐकायला येतोय. तुम्ही पूर्ण सलग बोला आणि तुम्ही थांबलात की मी दुसऱ्या गेस्टकडे जाईन. हरकत नाही, त्यांच्याशी आपला संपर्क तुटतोय. पण आपल्या प्रेक्षकांसाठी एक इंटरेस्टिंग फिनोमिना आहे. जी अडचण आम्हाला न्यूज चॅनल्सला आता जाणवते आहे आणि जो फक्त हा इलेक्ट्रॉनिक चॅनलचा हा प्रॉब्लेम असतो असं तुम्हाला तिथे बसून वाटत असेल, पण लवकरच तुम्हाला सुद्धा हेच प्रश्न अडचणीचे येणार आहेत. तुमच्या झूम कनेक्शनमध्ये अडचणी येणार आहे, तुम्हाला कमी ब्रॉडबँड मिळणार आहे, त्याच्यामुळे तुमचा आवाज पोहोचणार नाही, व्हिज्युअल स्टील होतील, रेंडरिंग चालू राहील, व्हिडिओ चालणार नाही. त्यामुळे लवकरच आपल्याला या पुढचं भविष्य, हे जे प्रॉब्लेम्स आम्ही आतापर्यंत न्यूज चॅनल्स फेस करत होतो, हे तुमचं सुद्धा यापुढे भविष्य असणार आहे. मी यानंतर जाईन पुन्हा एकदा शैलजा मुळे यांच्याकडे. शैलजाजी, शाळा तुम्ही म्हणालात की आता जूनमध्ये लगेच सुरू करणं तर शक्य नाही, पण त्याप्रमाणे हेही शक्य आहे की ऑनलाईन शिक्षण सगळ्यांना शक्य नाहीये. शहरांच्या पातळीला कदाचित सुरू होईल. पुन्हा स्मार्टफोन बद्दल आपण बोलतोय, स्मार्टफोन वापराबद्दल बोलतोय, त्याचे वेगळेच प्रश्न आहेत, ते ऍड्रेस करू आपण. आताचा कन्सर्न असा आहे की मग शाळा सुरू नाही करायची तर कधी करायची? ज्यांचं 10वी-12वीचं वर्ष असेल त्यांनी काय करायचं? शक्यतो नेहमी शाळा जेव्हा असते तेव्हा आपण जून पासून चालू करतो, हे खरं आहे. पण यावर्षी आपल्याला थोडं हे आपत्ती व्यवस्थापन आहे. हे काय दरवर्षी असे आपल्याकडे हे होतं असं नाहीये. तर साधारण ऑगस्ट-सप्टेंबरला जेव्हा सगळा संसर्ग कमी होईल, लोकल ट्रेन चालू होतील, कारण का शिक्षक शाळेमध्ये यायला हवेत. मुलं 2000 मुलं आहेत, त्यांचं आम्हाला संपूर्ण सोय करायला हवी. बिल्डिंगचं सॅनिटायझेशन, शाळा क्वारंटाईन मध्ये आहेत घेतलेल्या, त्यांची आम्हाला सोय करायला हवे. ऑनलाईन तुम्ही थोडंसं चालू करा, पण ऑफलाईन साठी जरा पुढे केलं तरी काही हरकत नाहीये. 180 दिवसात मुलांचा अभ्यास होऊ शकतो. 10वीची मुलं सुद्धा करू शकतात. आज जे आपलं चालू आहे 4 तास सकाळी ऑनलाईन, 4 तास संध्याकाळी, मुलांच्या डोळ्यांचं काय? परत जे चॅनल्स आहेत त्याच्यावर एज्युकेशन चॅनल्स वर केलं तर फायदा आहे. पण थोडं पुढे घेतलं, पावसाळा आला, पाणी तुंबणार, परत शाळा बंद, गणपती येणार 22 ऑगस्टला. एक्झॅक्टली, हे महत्त्वाचे मुद्दे. शैलजा, मी येतो तुमच्याकडे. शैलजाजी, तुमचे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत, त्याबद्दल मी सविस्तर तुमच्याकडे येतो. फक्त आपल्याला तिकडे आपण जरा वेळ पाळूयात. दिल्लीहून आपल्यासोबत शिक्षण मंत्री आहेत मनीष सिसोदियाजी, त्यांची वेळ मात्र पाळावी लागेल, त्यामुळे मी त्यांच्याकडे जाऊन मी पुन्हा तुमच्याकडे. सिसोदियाजी, हमारा सवाल चल रहा था, मेरा प्रश्न था आपसे कि शिक्षा के बारे में आपका प्रारूप क्या होगा जबकि हम सारे लोग कोरोना के इस काल में बंदी हैं और हमें इस काल को फेस करना भी अपेक्षित है? देखिए, पूरे देश के सभी स्कूलों में शिक्षा का प्रारूप क्या होगा, इसको हम कोई एक सरकार या कहीं एक सेंट्रल कमांड से तय ना करें. मेरा सबसे पहला आग्रह ये है. दिल्ली में भी हमने, दिल्ली इतनी बड़ी जगह नहीं है, उसके बावजूद हमने अपने सभी 1000 प्रिंसिपल्स के साथ बात करके उनको कहा है कि आप लोग तय करिए कि आपके स्कूल की परिस्थिति के अनुसार, आपकी स्ट्रेंथ, आपकी वीकनेस, आपकी फैसिलिटीज, इन सब के अनुसार अगर स्कूल खोलने हों, जुलाई में खोलने हों, अगस्त में खोलने हों, तो आप क्या क्या चीजें चाहेंगे, पहले से क्या चीजें चाहेंगे, स्कूल खोलने के दौरान क्या चीजें चाहेंगे. इट्स नॉट अबाउट हम सैनिटाइज कर देंगे, हम सोशल डिस्टेंसिंग कर लेंगे. ओवरऑल 2-3 महीने का नुकसान उठा के वो बच्चा आपके स्कूल में आ रहा है लौट के, आप क्या चाहेंगे. दूसरा, कोरोना का ये लॉकडाउन चाहे बुरी परिस्थिति में हुआ, लेकिन एक अपॉर्चुनिटी भी है. आज हम बच्चों के सामने एक मॉडल रख सकते हैं कि जब हम इस तरह से रुकते हैं तो या तो हम बहुत अच्छे होकर निकलेंगे या बहुत खराब होकर निकलेंगे. जुलाई अगस्त में जब भी स्कूल खुले, होपफुली अगस्त में खुले, जुलाई में खुले, तो क्या हम कुछ नया सोच सकते हैं तब तक के लिए? मतलब तब तैयारियों में कुछ नई तैयारी कर सकते हैं क्या स्कूल को, जब बच्चा स्कूल में लौट के आए तो उसको लगे कि जिस तरह का मैं छोड़ के गया था उससे कुछ बेहतर कल्चर, एनवायरनमेंट मुझे स्कूल में मिल रहा है, टेक्नोलॉजी के रूप में, लोगों के अप्रोच के रूप में, नई सोच के रूप में मुझे मिल रहा है.
ये अब मौका है, ये अपॉर्चुनिटी है और हम अपने स्कूल्स में बड़ा रिफॉर्म ला सकते जी। हैं। हमने इसीलिए अपने सारे प्रिंसिपल्स को कहा है कि अपने टीचर्स और पेरेंट्स के साथ बात करिए। इसका जवाब मैं नहीं देना चाहता, मेरे दिल्ली के 60,000 प्रिंसिपल्स और टीचर से मैं मांग रहा हूँ कि आप अपने स्कूल में बताइए क्या क्या कर सकते हैं और क्या करने की जरूरत है। जी सिसु, मनीष जी, मेरा एक सवाल है कि अभी ये तो जो बात चल रही है ना कि स्कूल कैसे खोलेंगे, स्कूल खोलने के बाद फिर वो सैनिटाइजेशन वगैरह इस चीज़ों की बात है, लेकिन जब आप ये प्रिंसिपल से बात कर रहे हैं तो एक बड़ा सवाल है असेसमेंट का, क्योंकि अभी जब स्कूल्स बंद हो गई तब बड़े पैमाने पे बच्चों के एग्जाम्स हुई नहीं, सारे बच्चे बिना एग्जाम के ऊपरी क्लास में गए हैं। तो अभी असेसमेंट के बारे में आप कुछ सोच रहे हैं, कुछ नया तरीका, ये एग्जामिनेशन का पैटर्न चेंज करना या सिलेबस चेंज करना, ये कुछ है आपके ध्यान में, दिमाग में? नहीं, देखो 9th और 11th क्योंकि दिल्ली सरकार के हाथ में ही था, तो हमने उस बारे में काफी डेलिब्रेट डिस्कशंस करके डिसीजन लिए हैं और बहुत सारे फैक्टर्स के आधार पर बिना परीक्षा लिए 9th और 11th के बच्चों को हमने, जो फॉर्मल परीक्षा है उसके बिना 9th और 11th के बच्चों को हमने असेस किया है। पूरे साल के उनके परफॉर्मेंस, उनके इंटरनल एग्जामिनेशन, उनके बहुत सारे फैक्ट, हम इसका इंतजार नहीं कर रहे कि नहीं उस बच्चे ने कितनी अच्छी रोट लर्निंग कर रखी है, हम अब स्कूल खुलेंगे तो एक बार उसकी रोट लर्निंग का एग्जाम लेंगे और छोड़ देंगे। मैंने सीबीएसई के लिए भी कहा था कि हमको अभी 10वीं और 12वीं में भी ये जिद नहीं करनी चाहिए कि हम बची हुई परीक्षाएं लेंगे। हमें पुराने परफॉर्मेंस और क्लास के, अरे टीचर के ऊपर भी तो भरोसा करो, उसने एक साल उस बच्चे को पढ़ाया, उसको पता है कि बच्चा आगे एलिवेट होने के लायक है कि नहीं है। करके देखिए, शायद कोरोना की वजह से आपको ये मौका मिले कि आप अपने टीचर्स के असेसमेंट पर भरोसा करके कह सकें कि हाँ हमने अपने बच्चे को टीचर के कहने पर बोर्ड में भी पास कर दिया। आप उस टीचर पर एक भरोसा करके दिखाइए, शायद भारत की शिक्षा में क्रांतिकारी परिवर्तन आ जाएंगे। जी सिसोदिया जी, इसमें 2-3 सवाल हैं। जैसे कि आप ये कह रहे हैं कि हमें हमारे स्कूल्स पे, हमारे शिक्षकों पे भरोसा रखना चाहिए। इसमें एक बात ऐसी है कि ये तो एक बात हो गई, बहुत बार ऐसे होता है कि गवर्नमेंट एक नोटिफिकेशन लेके आती है, कुछ सूचनाएं लेके आती है, गाइडलाइंस लेके आती हैं और स्कूल कुछ अलग सोचते होती है। तो ऐसा कहना कि स्कूल्स खुद के लिए एक अलग डिजाइन बनाए, एक मॉडल बनाए, प्रारूप बनाए और उसे फॉलो करें, ये हो गई एक बात। उसके बाद अगर गवर्नमेंट, राज्य सरकार या केंद्र सरकार किसी नोटिफिकेशन के साथ आ गई बच्चों के लिए, युवाओं के लिए या जो बड़े लोग हैं उनके लिए, तो फिर वो गाइडलाइंस, गवर्नमेंटल गाइडलाइंस और स्कूल के प्रारूप में एक संघर्ष पैदा हो सकता है। तो इस गैप को आप कैसे भरोगे? मुझे लगता है एक ब्रॉड फ्रेमवर्क तो राष्ट्रीय स्तर पे, राज्य के स्तर पे दिए जाने की जरूरत है, वो होना भी चाहिए, वो चाहे करिकुलम को लेके हो या लॉकडाउन या पोस्ट कोविड परिस्थितियों को लेके हो। लेकिन हमारे 50 टीचर्स, 60 टीचर्स जो इस स्कूल में है, एक प्रिंसिपल है, वाइस प्रिंसिपल है, तो उनकी टीम में अगर कहीं कोई ट्रेनिंग की जरूरत है हम ट्रेनिंग भी करा दें, लेकिन हमें उनको कहना पड़ेगा कि आपकी विजडम पे भी भरोसा है और आपकी जिम्मेदारी भी जी। आप सिर्फ सरकार की ओर मुंह देखते रहेंगे कि साहब आप जो बताएंगे हम कर देंगे, सरकार ज्यादा से ज्यादा क्या बताएगी, 4 ऑफिसर और हम मंत्री बैठ के बता देंगे 1-1 मीटर दूर बच्चों को बिठाना, सैनिटाइजेशन कर लेना, इससे बात नहीं बनेगी। स्कूल लीडरशिप, प्रिंसिपल का मतलब है स्कूल लीडरशिप। हमें इस प्रिंसिपल के अंदर अगर स्कूल लीडरशिप नहीं है तो उसकी स्कूल लीडरशिप जगानी पड़ेगी जी। लेकिन उस पर भरोसा भी करना पड़ेगा कि 50-60 लोगों की टीम जो बच्चों के भविष्य को तैयार करती है, एक स्कूल को चलाने के थोड़ी विपरीत परिस्थितियों में डिसीजन भी ले सकती है। मनीष जी, ऐसा है कि अभी आपने कहा कि ठीक है बच्चों का असेसमेंट टीचर कर सकते हैं, टीचर्स बोल सकते हैं कि ये बच्चे ने 1 साल में कैसे फेयर किया, लेकिन जब बात 10th या 12th स्टैंडर्ड की आती है तो अपने को, हम सबको पता है कि ये परसेंटेज बेस्ड अपना पूरा जो एजुकेशन सिस्टम है, मतलब कितने % बच्चे को मिले, कितना परसेंटाइल मिला, तो उसके बारे में क्या सोच रहे हैं अभी दिल्ली में आप? देखिए 9th और 11th में तो हमने उसको सॉल्व कर दिया है। 10th एंड 12th को, क्योंकि दिल्ली के सारे स्कूल सीबीएसई के स्कूल हैं, तो वहां हमने सीबीएसई से रिक्वेस्ट किया था, उनको अभी हो सकता है वो कंसीडर कर रहे हो, पर जब एग्जाम की डेट उन्होंने डिक्लेयर की तो मुझे लगा शायद उनको हमारा आइडिया अच्छा नहीं लगा। पर यहाँ भी मैं कहूंगा कि आप एक एग्जाम लेते हैं, एग्जाम लेके उस बच्चे की क्वेश्चन पेपर को, उसकी आंसर शीट को चेक करते हैं, ठीक है, उसके लिखे हुए के आधार पर चेक करते हैं, लेकिन अल्टीमेटली आप अपने टीचर की विजडम पे ही जाते हैं ना कि किस बच्चे को किस आंसर पे 98 मिलने चाहिए और किस आंसर पे 90 नंबर्स मिलने चाहिए, वो आप अपनी टीचर की विजडम पे ही जाते हैं। तो वो किसी और स्कूल का टीचर होता है, ये बात ठीक है, अननोन बच्चा होता है उसके लिए, लेकिन यहाँ 1 साल उसने पढ़ाया है, 2 साल पढ़ाया है 11th-12th में, जिसने उसकी विजडम पे चले जाइए। एक्स्ट्राऑर्डिनरी टाइम है, एक्स्ट्राऑर्डिनरी मेजर्स लेना पड़ेगा, एक्स्ट्राऑर्डिनरी भरोसा करना पड़ेगा। सिसोदिया जी,
सिसोदिया जी, एक सवाल आपसे करके मैं मेरे यहाँ के महाराष्ट्र के जो बाकी के मान्यवर हैं उनके पास में जाऊंगा। एक सवाल ऐसे है, एक थोड़ी सी नाजुक सी परिस्थिति है। आप जब कहते हैं कि स्कूल अपने स्तर पे कुछ निर्णय ले लें, एक हिसाब से ऐसा हो गया कि हर स्कूल की डिसीजन मेकिंग अलग हो सकती है। जैसे कि महाराष्ट्र में की एक आपको मिसाल में आपको दूं, बहुत से स्कूल्स और बहुत से शिक्षक इस विचार के हैं कि स्कूल्स खोले ना जाए, अगर हो सके तो कम से कम एक ईयर का, पूरे एक साल का गैप लिया जाए। तो मान के चलिए अगर ऐसे कुछ स्कूल्स हैं, फिर आईसीएसई हो, सीबीएसई हो या महाराष्ट्र के स्टेट बोर्ड के हो, उसमें से कुछ फीसदी अगर स्कूल्स का कहना है कि हम एक साल का गैप ले ले, 6 महीने का गैप ले ले, और उसी वक्त बहुत सारे स्कूल्स का ऐसा कहना है कि नहीं हम स्कूल्स शुरू कर दे। अब ये जो डिवाइड तैयार हो गया, उसका अल्टीमेटली रिजल्ट तो होने वाला है स्टूडेंट्स पे। कुछ स्टूडेंट्स का शायद 6 महीने की गैप हो जाए, कुछ स्टूडेंट 6 महीने आगे चले जाए। तो जब ऐसी परिस्थितियां निष्पन्न होगी तो आप, चूंकि आप राज्य सरकार हो, क्या डिसीजन लोगे? वो तो डिसीजन आपको ही लेना है। देखिए, आपका तर्क से मैं बिल्कुल सहमत हूँ। मैंने पहले भी कहा था, एक ब्रॉड फ्रेमवर्क तो राज्य सरकार को, केंद्र सरकारों को देश के राज्यों के लेवल पे देने ही पड़ेंगे, उसमें कोई कमी नहीं होनी चाहिए। पर उस ब्रॉड फ्रेमवर्क में जब आपने तय कर लिया स्कूल खुलेंगे, तो अब स्कूल खोलने के लिए कौन सी क्लास को पहले पढ़ाएंगे, कौन सी को बाद में पढ़ाएंगे, कितने बच्चों को किस क्लासरूम में बिठाएंगे, कितने को कैसे पढ़ाएंगे, गैप्स कैसे रखेंगे, इतना निटिग्रिटी में ना जाके आप इसको अपने प्रिंसिपल को बोलिए, भाई स्कूल खोलने के बारे में आप सरकार ने निर्णय किया, लेकिन स्कूल कैसे खुलेगा, कितने बजे से कितने बजे तक खुलेगा, कौन सी क्लास आएगी, कैसे आएगी, पढ़ाई का स्वरूप क्या होगा, वो ऑटोनॉमी उनको दीजिए। वो ऑटोनॉमी में अपने विजन के आधार पर तय करके अपने स्कूल का एक स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर तैयार करेंगे। हमने तो अपने प्रिंसिपल से मांगा है, हमने कहा है कि हमें आइडिया दीजिए ताकि हम राज्य के स्तर पे कुछ निर्णय ले पाए और कुछ निर्णय आपके ऊपर छोड़ पाए। लेकिन आप क्या चाहते हैं, क्या सोचते हैं, अपने सारे टीचर्स के साथ मिलके हर स्कूल के बारे में, उसकी कोई वीकनेस होगी, उसकी कुछ स्ट्रेंथ होगी, उन सब के आधार पर हमें अपने बारे में आइडिया दीजिए। सिसोदिया जी, एक सवाल यह भी था कि ठीक है, आपने इसके बारे में तो बता दिया कि आप प्रिंसिपल्स या स्कूल के जो भी संचालक होंगे वो इसके बारे में डिसीजन लेंगे। इसके आगे जाके जो कि मान के चलिए ऑनलाइन ये एक सबसे बड़ा डिसीजन होगा, एक बड़ा माध्यम होगा जिसके द्वारा हम देख रहे हैं आने वाले इन दिनों में शायद शिक्षा का मोड ऑफ डिलीवरी ऑनलाइन हो जाए। अब यहां पे ऑनलाइन कवरेज हर क्षेत्र में कैसा हो, सबके पास पैड्स, आईपैड्स रहेंगे, मतलब पैड्स रहेंगे, डिजिटल पैड्स रहेंगे, नहीं रहेंगे, कंप्यूटर रहेंगे, कनेक्टिविटी नहीं रहेगी, बिजली की खपत बढ़ेगी हर घरों में। तो इसके बारे में क्या गवर्नमेंट के थ्रू कोई इसमें इंटरवेंशन हो सकता है, पॉजिटिव इंटरवेंशन हो सकता है, क्या ऐसी अपेक्षा की जा सकती है आपसे? देखिए, सबसे पहले तो ये जान लीजिए कि दुनिया के सबसे टेक्नोलॉजी में एडवांस देश भी जी नॉर्मल टाइम्स में टेक्नोलॉजी को 1-to-1 टीचिंग का सब्स्टिट्यूट नहीं बना के चल रहे थे जी। आज भारत जैसे देश में जहाँ कनेक्टिविटी में एक चैनल और एक सरकार के लोगों के बीच में बातचीत में भी बीच में हिचकिच आ जाते हैं, प्रॉब्लम आ जाती है, वहां पर एजुकेशन पूरी तरह से ऑनलाइन हो सकती है। मुझे लगता है पहली बात तो वो सब्स्टिट्यूट ही नहीं है 1-to-1 टीचिंग का, और दूसरा टेक्नोलॉजी के पॉइंट ऑफ व्यू से भी आप अभी 100% सब्स्टिट्यूट के रूप में उसको कभी भी लेके नहीं चल पाओगे जी। लेकिन वो वैल्यू ऐड कर सकती है, वो आपकी स्ट्रेंथ बेस्ड वैल्यू ऐड कर सकती है कि आपके यहाँ अगर अच्छी कनेक्टिविटी है तो आप किस हद तक अपने टीचर्स और स्टूडेंट के बीच कनेक्टिविटी के लिए 1-to-1 के साथ साथ वैल्यू ऐड करने के लिए कनेक्टिविटी थ्रू इंटरनेट और थ्रू फोन और व्हाटएवर मीडियम्स टेक्नोलॉजी के माध्यम से इस्तेमाल कर सकते हैं। मनीष जी, और एक छोटा सा सवाल ये ऑनलाइन से जुड़ा हुआ ही है कि एक तो ठीक है ऑनलाइन है, जो पेरेंट्स हैं उनके कंसर्न्स 2-3 टाइप के हैं। एक तो ऑनलाइन है, मतलब बच्चा 4-4, 5-5 घंटे स्क्रीन के सामने बैठा रहेगा, स्क्रीन पे देखता रहेगा। उसमें अभी केंद्र सरकार ने भी और आज हमारे राज्य सरकार ने भी एक ऐसा ऑप्शन दिया है कि न्यूज़ चैनल्स या अदर चैनल्स उन पे 2-2 घंटे 3-3 घंटे के ट्यूटोरियल हो, लेकिन फिर भी स्क्रीन है उसमें। और दूसरा एक कंसर्न है पेरेंट्स का कि अभी बहुत सारे स्कूल्स में क्वारंटाइन सेंटर्स है, कई जगह पे माइल्ड जो कोरोना वाले पॉजिटिव लोग हैं वो भी रह रहे हैं। ऐसे में स्कूल्स की सेफ्टी रहेगी क्या, हम क्या करें? तो ये जो 2 कंसर्न्स है, इसके बारे में दिल्ली सरकार क्या सोच रही है? इसके बारे में हम यही सोचते हैं कि अभी हम जुलाई तक वेट एंड वॉच करेंगे और जुलाई में जो भी परिस्थिति रहेगी उस वक्त हमारे कितने स्कूल क्वारंटीन सेंटर्स हैं या कहाँ फूड रिलीफ सेंटर्स लगे हुए हैं, अगर उस वक्त चल रहे होंगे उसके आधार पर ही निर्णय लेंगे। लेकिन कल मैंने अपनी टीम को और इंजीनियर्स को पूरे के साथ में बैठ के पीडब्ल्यूडी के साथ में एक प्लान बनाया है कि मान लीजिए स्कूल खोलने की प्रक्रिया शुरू होती है तो किस तरह से हम 10 से 15 दिन के अंतराल में अपने एक एक स्कूल के कोने कोने को
क्लीन करेंगे, डिसैनिटाइज करेंगे, उसको पूरा सैनिटाइज करेंगे उसको ठीक से, और उसको कहीं कहीं जहाँ रिपेयर मेंटेनेंस की जरूरत है वो सब करेंगे। तो ये सब हमारी तैयारी हमने कर रखी है। जी, एक आखिरी सवाल सिसोदिया जी, कि इसमें एक बड़ी बात, जब तक हम स्कूल की बात करें, फिजिकल जाना, स्कूल में जाना, इसकी बात करें तो एक तो उसके मोड ऑफ ट्रांसपोर्ट है दिल्ली में, एक तो है स्कूल बसेस या फिर है मेट्रो जैसी साधन है, यातायात की साधन है। तो इसके लिए अभी जैसे कि कोरोना में पर्सनल टच होना, पर्सनल संपर्क आना, ये बहुत बड़ी बात है कोरोना के लिए। तो उसे अवॉइड करने के लिए क्या स्कूल बसेस की टाइमिंग बदली जाएंगी? क्या उनके लिए कोई अलग से रूट होगा? क्या विशेष मेट्रो छोड़ी जाएंगी स्कूल्स के लिए? ऐसा कुछ एक कोई नई आइडिया उसके लिए सोचनी पड़ेगी? बिल्कुल, बहुत सारे तरीके निकालने पड़ेंगे। अभी मैं कोई शॉर्ट सॉल्यूशन लेके उसकी लिस्टिंग नहीं कर बैठा हूँ। इसीलिए हमने स्कूल के प्रिंसिपल से भी सुझाव मांगे हैं, हमने प्राइवेट, क्योंकि दिल्ली में गवर्नमेंट स्कूल की ज्यादातर स्थिति ये है कि वो अपने आसपास के 3-4 किलोमीटर के दायरे से ही, तो उसमें 90% स्टूडेंट्स, 95% स्टूडेंट्स होते हैं। जो बाकी 5% है वो भी बहुत दूर से नहीं है, वो ऑलमोस्ट वॉकिंग डिस्टेंसेज हैं सबकी, कह सकता हूँ। प्राइवेट स्कूल्स में जरूर कुछ दूर से बच्चे जाते हैं, तो उस वक्त सोशल डिस्टेंसिंग का मेंटेन कैसे होगा ताकि कोरोना ना फैले। और कोरोना के बारे में कुछ मिथ्स भी अगर हैं कि खाली अगर हम फ्लाइट में बैठ सकते हैं, अगर हम ट्रेन में बैठ सकते हैं, तो स्कूल बस में हम किस तरह से बैठ सकते हैं। आज हमने पब्लिक ट्रांसपोर्ट भी दिल्ली में चलाया हुआ है। तो उन सारी चीजों से सीखते हुए कुछ पॉलिसी बनाएंगे, बट अभी उसमें समय है। जी सिसोदिया जी, बहुत बहुत धन्यवाद हमसे जुड़ने के लिए, एबीपी माझा पे आने के लिए। तर आपल्यासोबत हे होते दिल्लीचे शिक्षण मंत्री आणि आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया। इथे आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत। ब्रेकच्या नंतर या शिक्षण परिषदेमध्ये आपण अन्य मान्यवरांकडे जाणार आहोत। महाराष्ट्रातल्या विविध प्रकारची मतमतांतर आहेत आणि शिवाय मी मोबाईल घेऊन बसलेलो आहे, मी आणि माझी सहकारी भारती, आणि आम्हाला भरपूर तुमचे मुद्दे येत आहेत, प्रश्न येत आहेत, अनेकांचे अनेक प्रश्न आहेत। एक प्रश्न, उदाहरणार्थ एक मुद्दा आलेला आहे की 1 वर्ष पूर्ण गॅप घेऊयात, 1 वर्षानंतर सुरू करू। शेवटी आयुष्य महत्त्वाचं आहे, शिक्षणाचं 1 वर्ष नव्हे, हा पण एक थॉट प्रोसेस आहे। आणि कोणी म्हणतात की आमचं 10वी-12वीचं वर्ष आहे, ज्याच्या बेसिसवरती पुढचं शिक्षणाचं वर्ष अवलंबून राहणार आहे, मग शिक्षण कधी कसं सुरू करायचं, हे सगळे मुद्दे आम्हाला सुद्धा पडलेले आहेत, प्रश्न पडलेले आहेत। पण ब्रेक नंतर पाहत रहा एबीपी माझा। आपण पाहताय माझा शिक्षण परिषद भाग 2 एबीपी माझावर, आणि मगाशी आपल्यासोबत होते दिल्लीतले शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया। त्यांनी अनेक मुद्द्यांवरती प्रकाश टाकला, पण महाराष्ट्रातली स्थिती वेगळी आहे भारती। आपल्याकडे ग्रामीण भाग आहे, आपल्याकडे महाराष्ट्राचा म्हणजे शहरी भाग सुद्धा आहे। आयसीसी सीबीएसई बोर्ड आहे, एसएससी एचएससी आहेत, एसएससी मध्ये मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबद्दल आपण बोलतोय। मग ह्या विविध डिफरन्सेसना, या विविध फरकांना आपण ऍड्रेस कसं करणार आहोत, कसं तोंड देणार आहोत? प्रसन्न, तोच प्रश्न आहे की आपण नुसती चर्चा जी चाललेली आहे ती सध्या ऑनलाईन बद्दल चालली आहे, पण हे ऑनलाईन ग्रामीण भागात गरीब मुलांमध्ये शक्य आहे का, हा मूळ मुद्दा आहे सध्याचा। तर आपल्यासोबत आता अनिल पाटील सर आहेत। अनिल पाटील हे अध्यक्ष आहेत रयत शिक्षण संस्थेचे। अनिल पाटील सर, स्वागत आहे तुमचं। खरं तर 4 लाखांपेक्षा जास्त मुलं तुमच्या शिक्षण संस्थेत शिकतात। तुम्ही काय तयारी केली आहे, जर आता खरंच 15 जून पासून शाळा सुरू होणार म्हणजे किंवा शैक्षणिक वर्ष सुरू होणार असं जर आपण म्हणत असलो, तर काय तयारी आहे रयत शिक्षण संस्थेची आणि तुम्ही कसा विचार करता या सगळ्याबद्दल? निश्चितपणे रयत एक महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्वात मोठी संस्था आहे। पण शिक्षणाचा विचार करतो त्यावेळी 4 घटक जे ज्याला म्हणतो, ते 4 घटक आहेत: विद्यार्थी आहे, शिक्षक आहे, पालक आहे, संस्था आहे। शाळांचे शिक्षण आपण केव्हा शक्य, ज्यावेळी तो विद्यार्थी 100% शाळेमध्ये सेफ आहे अशी भावना ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांची होईल, त्यावेळी शाळेमध्ये आपण करू शकू। आता जे काही सिग्नल्स स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं त्याच्यामध्ये फिजिकल कंपल्सरी भाग आणलेला आहे। ज्यात पुढे 20/22 बसवतोय, तिथं आपल्याला 20 शाळा जर मुलं सिस्टीम हे होणं शक्य आहे का? शाळा हे सगळं आपण करायचं। जे शाळेमध्ये जी मुलं येत आहेत ती अनिल पाटील सर, आम्ही तुमच्याकडे परत येतोच आहे, कारण तुमचा आवाज आम्हाला नीट येत नाहीये, आपण तो ठीक करून परत येऊ। पण वसंत काळपांडे सर आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहेत। सर, तुम्हाला काय वाटतं की आत्ताच्या परिस्थितीत आपलं शिक्षण कसं असायला हवं, आपण सगळ्यांनी कशा पद्धतीने मुलांच्या शिक्षणाचा विचार केला पाहिजे? सध्या
ऑनलाईन शिक्षणावर खूप मोठ्या प्रमाणावर दिलेलं जातंय, पण ऑनलाईन शिक्षण हे एक पूरक गोष्ट आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे ऑनलाईन शिक्षणातून सर्व गोष्टी आपण शिकवू शकत नाही. हो. आणखी महत्वाचा भाग म्हणजे जो काही एक सर्वे वेगवेगळ्या लोकांनी केलेला आहे, तिथे असं दिसत आहे की सुमारे 70% विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट फॅसिलिटी नाही. आता ही जी विषमता आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन काही घेऊच नाही का, तर ऑनलाईन नक्कीच घ्यावं, नक्कीच उपयोग आहे आणि पुढे तो शिक्षणाचा अविभाज्य भाग बनणार आहे. आणि याच्याकरता विषमता जरी असली तरी कोणालाच काही न देण्यापेक्षा सुरुवात करावी आणि ही विषमता दूर करण्यासाठी त्यांना टॅबलेट देणं. आणि काही ठिकाणी असं पण शक्य आहे की घरी पालकांकडे एकच असेल, शेजारचे लोक तात्पुरता उत्तर देऊ शकतील. तर हा एक महत्वाचा भाग आहे. आणखी एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे जरी एक सूचना अशी असते की हे पूर्ण वर्ष हे शिकवायचं असते, मुलं घरीच आहेत, ते सोपं काम नाही. महत्वाचं याच्यामध्ये असं आहे की मुलं घरी राहिली तर सर्वांना म्हणजे मुलांना सुद्धा ते त्रासदायक आहे आणि पालकांना सुद्धा. आणि मुलांना काहीतरी शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे शाळा कधी ना कधी ह्या सुरू होतील, 15 जूनला सुरू होतील असं नाही, पण प्रत्यक्ष मुलं शाळेमध्ये जातील, त्याच्याकरता काय करायचं त्याच्याबद्दल चर्चा आपली होईल. पण इथे महत्वाचा भाग असा राहणार आहे की आता पुढे मॅनपॉवर जी आहे, शिक्षक 50% भाग वेळ शिक्षक मुलाचा सध्या त्याच्या 50% देऊ शकतील. म्हणजे उरलेला जो वेळ आहे तो पालक, त्यानंतर शेजार पाजारचे लोक यांनी भरून काढायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मला एक महत्वाची सूचना ती नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यामध्ये आहे, ती म्हणजे सर्व पालक, त्यानंतर वर्गातले विद्यार्थी, इतर विद्यार्थी, शेजार पाजारचे वरच्या शिकणारे विद्यार्थी, महाविद्यालयातले विद्यार्थी आणि जे शिकलेले लोक आहेत आणि शिक्षणामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मदत करू शकतील. छोटे मोठे व्यावसायिक असतील, उद्योजक असतील, कारागीर असतील, त्या सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेणं हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यात असं म्हणलं की हे मिशन मोड मध्ये काम घ्यावं लागेल आणि त्या दृष्टीने ह्या लोकांनी आणि काही स्वयंसेवी संस्थांनी पुढे नक्कीच येतील आणि त्यांची मदत घेऊन 1988 मध्ये राजीव गांधींनी जे 5 टेक्नॉलॉजी मिशन सुरू केले होते, त्याच्यामध्ये एक नॅशनल लिटरसी मिशन होतं, राष्ट्रीय साक्षरता मिशन. तर तशाच प्रकारचं मिशन आपल्याला सुरू करावं लागेल असं मला वाटतं. बरोबर आहे कायपंडे सर, हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपल्याबरोबर MN म्हात्रे सर आहेत. म्हात्रे सर हे भांडूप मधल्या अमर कौर शाळेचे मुख्याध्यापक आहेत. म्हात्रे सर, आतापर्यंत आपण शहरी जे काही प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल बोललो, ग्रामीण प्रश्नांबद्दलही आपण बोलतोच आहे. मात्र तुमची शाळा ज्या भागात आहे ती म्हणजे भाग म्हटला तर शहरी आहे, मात्र अत्यंत दाटीवाटीच्या भागात ती शाळा आहे. बरं, शाळेत येणारी मुलं सुद्धा गरीब घरातली मुलं आहे. अशा वेळी हे जे सगळे SOPs ज्यांना आपण म्हणतो आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, ते पाळणं, त्याच्यानंतर मुलांनी येणं आणि शाळेत हे सगळं पाळून शिक्षण देणं, हे तुम्हाला किती किती कठीण वाटतंय? काय काय करावं लागणार आहे तुम्हाला याच्यासाठी? नमस्कार मॅडम. आजच्या घडीला तर हे फार अवघड वाटतं, कारण ज्यावेळेला महाराष्ट्रात 14 मार्चला नगण्य करोनाग्रस्त लोक होते आहे आणि पुढेही वाढणार अशी आत्ताच बातमी आलेली आहे. दुसरा मुद्दा असा आहे माझा की उच्च शिक्षण मंत्री उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याबाबत किंवा त्यांना मागील रिझल्टवरून पास करण्याबाबत UGC बरोबर संपर्कात आहेत. तर त्यांनाही भीती वाटते की आपल्या विद्यार्थ्यांना
करोना होऊ नये आणि ह्याचा प्रसार होऊ नये. हो झोपडपट्टीतल्या मुलांचे पालक आज आज सगळे घरातच आहेत. हो त्यांच्या घरातली अवस्था मोठी बिकट आहे आणि ह्या बिकट अवस्थेत त्यांना आज जरी आपण ऑनलाईन शिक्षण दिलं तरी त्यांच्याकडे आज मोबाईलचा चार्ज भरायलाही पैसे नाहीत. अनेक जणांचे टीव्ही बंद झालेले आहेत कारण केबल नाही आहे. हो आणि मग हा विद्यार्थी वैफल्यग्रस्त होईल का? हो की ज्यांच्याकडे पैसे आहेत, जे श्रीमंत आहेत, त्यांची मुलं शिकतायत आणि आम्हाला मात्र त्याचा लाभ घेता येत नाही. बरं. तर हे काही आपल्याला समाजाच्या दृष्टीने उपयुक्त आहे असं वाटणार नाहीये, वाटत नाहीये. बरं. तिसरा मुद्दा माझा आहे की शिक्षक तयारच आहेत. कधी शिकवणार तर आपलं सगळ्यांचं लक्ष बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण कायद्याकडे वळवतोय. हो जर एखादा 14 वर्षाचा मुलगा शाळेत गेलाच नाही तर त्याला डायरेक्ट 8वी मध्ये प्रवेश द्या आणि त्याची तयारी करून घ्या असं कायदा म्हणतोय आणि अशी तरतूद आहे. हो. त्यामुळे काल परीक्षा झाली नाही म्हणून काय, तर काल परीक्षा झाली नाही तर सगळ्यांना पास करण्याचं धोरण आपल्या सरकारने अंगीकारलेलं आहे आणि ते गेली 6 वर्ष चालू आहे. हो त्याचबरोबर जर 6 महिने मुलगा किंवा 4 महिने मुलगा असं होऊ नये, शाळा लवकर सुरू व्हाव्यात हेही मला वाटतंय कारण ही परिस्थिती बदलावी. हो. जर 6 महिने मुलगा शाळेत आला नाही म्हणून मुलाचं शैक्षणिक नुकसान होईल असं मला वाटत नाहीये. कारण मुलगा बौद्धिकदृष्ट्या वाढतोय, त्याची वाढ होत आहे, त्याला अ आई शिकवणं हा जो भाग आहे तो आमचा शिक्षक जर 8वीच्या मुलाला शाळेत न जाता सुद्धा शिकवण्याची जबाबदारी घेऊ शकतोय तर आमचा शिक्षक हे 6 महिन्यासाठी त्याला अडचणीत आणणार नाही आणि तो नक्कीच झेपेल याबद्दल मला खात्री वाटते. बरं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे सर, शाळांकडे फार अडचणी आहेत. आर्थिक अडचण तर फार मोठी आहे की ना पालकाकडे पैसे, ना शिक्षण व्यवस्थेकडे पैसे, ना शासनाने कोणती तरतूद केली. बरं. गेल्या वर्षाचे ग्रँट सुद्धा शासनाने अजून दिलेल्या नाहीत. बरं. तर क्वारंटाईन ह्या सॅनिटाईज करणं, शिक्षकांना वैद्यकीय सुविधा पुरवणं, विद्यार्थ्यांना वैद्यकीय सुविधा पुरवणं यासाठी जो खर्च येणार आहे तो शासनाने मंजूर करावा आता ह्या परिस्थितीमध्ये आणि तो तातडीने शाळांना पुरवावा. बरं. अनेक शाळांच्या इमारती शासनाने घेतलेल्यात, हा मुद्दा आलेलाच आहे. पण त्याबरोबर मान्सून पूर्व जी तयारी करावी लागते शालेय इमारतीची ती अनेक शाळांची झालेली नाहीये. उद्या जर मान्सून पूर्व तयारी झाली नाही आणि एखादा जरी अपघात झाला तरी सुद्धा तो महाराष्ट्राला फार लाजिरवाणा ठरेल आणि ते मुलांच्या जीवनाशी आपण खेळतो. उद्योगपती रतन टाटांनी सांगितलेलं होतं की आपलं हे वर्ष केवळ जगण्यासाठी करूया. हो. तर हे जगणं मुलाला शिकवता येईल का आणि तो शिकतोय का ही परिस्थिती फार काळ राहील असं मला वाटत नाही. कारण आपण सगळेच जण त्याच्याशी लढतो, त्यामुळे ही परिस्थिती लवकरच जाईल. आणि आपण लवकर शाळा सुरू होण्यासाठी शाळा सुरू करताना आपल्याला टप्प्याटप्प्याने विचार करता येईल का. म्हणजे अगोदर 10वी 12वीचे वर्ग सुरू, 10वी 11वीचे वर्ग सुरू केले, नंतर त्याला अंदाज घेतला आणि 9वीचे वर्ग सुरू केले, सगळ्यात शेवटी प्राथमिक शाळेचे वर्ग सुरू केले. प्राथमिक शाळेतल्या शिक्षकाला विद्यार्थ्याला शाळेत आल्यानंतर शिक्षकांनी उचलून घेतल्याची अनेक उदाहरणं आहेत. मग जर आम्ही मुलाला उचलून घेणार असू तर त्या शिक्षकाबरोबर असलेला विश्वास आम्हाला वैद्यकीय दृष्ट्या ठेवणार आहोत का, हाही महत्वाचा प्रश्न आहे. आणि जर आम्ही त्या विद्यार्थ्याला आपुलकी देणार नाही तर शिक्षक आणि विद्यार्थी यांचं रिलेशन कसं मेंटेन होणार आहे. बरं. तिसरा प्रश्न आहे, उद्या जर शाळा सुरू केली आग्रहाने आणि एखादा प्रसंग झाला तर आम्ही समाजामध्ये हा आजार फैलावण्यासाठी मदत करतो. बरं. घडू नये असा प्रसंग जर शाळेच्या आवारात घडला तर ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे. शासन घेणार आहे की संस्थाचालक घेणार आहेत की मुख्याध्यापक घेणार आहेत. बरोबर. त्यासाठी ह्या गोष्टींचा विचार करून खूप विचारपूर्वक आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. शाळा सुरू होणार, शिक्षण चालू राहणार आहे आणि मुलं आमची खूप तयारीत आहेत सर. आता मुलं शिकतायत,
म्हणजे जरी नाही तरी बाजूनी शिकतायत, जुनी पुस्तकं मिळवलेली आहेत ती वाचतायत, वाचन लेखन त्यांचं चालू आहे, शिक्षक सुद्धा त्यांच्याबरोबर बोलतात, त्यांना मानसिक आधार देतात आणि ही तयारी चालू आहे, प्रत्येक खेडेगावात सुद्धा चालू आहे. पण शाळा सुरू करण्याची घाई करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. अतिशय हा महत्वाचा मुद्दा आहे आणि हाच मुद्दा सर मी मगाशी मनीष सिसोदियांना सुद्धा वेगळ्या शब्दात मी हाच मुद्दा मांडायचा प्रयत्न करत होतो की तुम्ही असं म्हणणं, सरकार म्हणून म्हणणं की आमचा प्रिन्सिपलवर विश्वास आहे, संस्था चालकांवर विश्वास आहे, शाळांनी स्वतःचे निर्णय घ्यावेत, आणि माझा नेमका तोच मुद्दा होता जो तुम्ही मांडायचा प्रयत्न केलात की जर का कुठले असे प्रसंग घडले, जर का असा कुठला हे काही प्रसार झाला कोरोनाचा, कोणाला लागण झाली, होऊ नये पण लागण झाली, तर ती जबाबदारी कोण घेणार? त्यासाठी मार्गदर्शक तत्व, सूचना आणि अधिकारण, म्हणजे ज्याला अधिकरण आपण म्हणू, ती ऑथॉरिटी ही मात्र फक्त सरकारची आहे, तिथे ती जबाबदारी टाळून चालणार नाही. तुमचा मुद्दा महत्त्वाचा आहे सर. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे काही मुद्दे आम्हाला मगासपासून सोशल मीडियावरती येत आहेत आम्हा दोघांना सुद्धा, त्यातले काही मुद्दे प्रामुख्याने असे आहेत. एक मुद्दा अतिशय चांगला होता, सरसकट ऑनलाईन शिक्षण वगैरे करण्यापेक्षा तो माध्यमिक आणि उच्च माध्यमिकवाल्यांसाठी विचार करा, प्राथमिकसाठी शाळेचाच मोड चालू ठेवा, किंवा जसं आता आपल्याला सर सांगत होते की पहिल्यांदा 10वी 11वी म्हणजे पुन्हा माध्यमिक उच्च माध्यमिकच आलं, यांचा शालेय मोड, ऑनलाईन मोड सुरू करा. प्राथमिकवाल्यांचं शिक्षण तुलनेनं कव्हर करता येऊ शकतं. उदाहरणार्थ 1ली ते 5वीचा अभ्यासक्रम इतकाही अवघड नाहीये की जो उरलेल्या 6 महिन्यात पूर्ण होणार नाही. म्हणजे आपण धरून चालू एक सप्टेंबर नंतरची परिस्थिती आपण बघतोय. हा सगळा अभिनव मार्ग आहे, हे यापूर्वी कधी विचार झाले नव्हते जे आपल्याला करावे लागणार आहेत. त्याही गोष्टींकडे आपण वळूयात. ग्रामीण भागातल्या बाबतीत आपल्याला जिथे कनेक्टिव्हिटी ऑनलाईनची कमी आहे, त्याच स्मार्टफोन कमी आहेत, मोठ्या स्क्रीनचे फोन कमी वापरतात मुलं, अशा स्थितीत आपण काय करू शकतो, याही गोष्टींकडे आपल्याला जायचं. आपण विसरलेलो नाही आहोत, पण छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा शिक्षण परिषदेमध्ये आपण विविध प्रकारे प्राथमिक आणि माध्यमिक या माध्यमांना सध्या कोरोनाच्या काळात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतोय. विविध मान्यवरांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि याच्यातला ग्रामीण भागातले अनेक प्रश्न लोकांचे आमच्यापर्यंत येत आहेत, त्यांच्यासाठी आम्ही काही मान्यवरांना खास बोलवलेले आहे, त्यांच्याकडे जाऊयात. दरम्यान सोशल मीडियावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिक्रिया मिळत आहेत. त्यातली एक प्रतिक्रिया अगदी वानगी दाखल, अंध आणि अपंग शाळांबाबतचाही प्रश्न मोठा आहे, शक्य असल्यास चर्चेत घ्यावा. विशेषतः अंध मुलांना शिकवताना टेक्टाईल कम्युनिकेशनला पर्याय नाही आणि या प्रश्न विचारणाऱ्यांची आई अंध शाळेत शिक्षिका आहेत. त्यामुळे असले छोटे छोटे प्रश्न कदाचित आमच्याकडनं मिस होतील, पण तुम्ही आम्हाला आठवण करून द्या, आम्ही ते जरूर घेण्याचा प्रयत्न करू. तुर्तास आपण जाऊयात ग्रामीण भागाकडे. भारती प्रसन्न, आपण अनिल पाटील सरांशी बोलत होतो, त्यांचा तो ऑडिओचा प्रॉब्लेम होण्यावरती. अनिल पाटील सर, तुम्ही सांगत होते की रयत शिक्षण संस्थेत अगदी प्रायमरी, प्री प्रायमरी पासनं तर उच्च माध्यमिक पर्यंत 4 लाखपेक्षा जास्त मुलं शिकतात. तुम्ही काय तयारी केली आहे आणि तुमचं प्लॅनिंग कसं आहे या वर्षासाठीचं? या वर्षासाठी आम्ही प्लॅनिंग करत असताना 4 जे पिलर्स आहेत आपल्या शिक्षणाचे, विद्यार्थी आहेत, शिक्षक आहे, पालक आहे आणि शिक्षण संस्था आहे. कारण करोनाचं हे सावट जे आहे हे गेल्या रयत शिक्षण संस्थेच्या 100 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा मोठा हा प्रसंग आमच्या समोर आलेला आहे. मग अशा वेळी शिक्षण तर आपल्याला चालू ठेवलंच पाहिजे, ते कोणत्याही परिस्थितीत बंद करायचं नाही. आणि मग शिक्षण हा मुलांचा हक्क आहे आणि मग याच्यासाठी आपल्याला काय करता येण्यासारखं आहे. तर पहिली गोष्ट ज्यावेळी आपण फिजिकल एज्युकेशन म्हणजे शाळेत येऊन मुलगा ज्यावेळी शिकतो आहे त्यावेळी मुलगा शाळेमध्ये येऊन शिक्षण घेईल अशी 100% खात्री असेल, सेफ्टी असेल तरच तो भाग सुरू करावा. जर तो भाग आपण सुरू करू शकत जर नसू, त्याला एक मोठं कारण म्हणजे फिजिकल एज्युकेशनचे आहे. आमच्या सगळ्या शाळा किंवा महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या सगळ्या शाळा त्या 20x22 खोलीमध्ये मिनिमम 40 मुलं आहेत. काही ठिकाणी जर अगदी तुमचे 40 पेक्षा 70, 60, 70, 80, 90 पर्यंत सुद्धा मुलंही भरलेले असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये जे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जे काही सिग्नल्स येत आहेत आता, विशेषतः फिजिकल डिस्टन्सच्या बाबतीमध्ये, ते 20 मुलं ते 25 मुलाच्या वर जाऊ नये. अशा परिस्थितीमध्ये एक शाळा 3 शिफ्टमध्ये आपण चालवू शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये काही काळ कदाचित हा सगळा, ज्याला औषध नाही, ज्याला लस नाही, हा काही काळ आपल्यापर्यंत नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत सुद्धा चालण्याची शक्यता आहे. यावेळी रयतने विचार करत असताना रयतनं आपल्या प्रत्येक शाळा, 700 शाळांपैकी प्रत्येक शाळेची परिस्थिती कोणती आहे आणि त्याच्या परिस्थितीप्रमाणे शिक्षण देण्याची व्यवस्था आपण करायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 भाग केलेले आहे की प्रत्येक शाखेला तिथं आम्ही संपूर्णपणे डिजिटलची व्यवस्था केलेली आहे. LCD दिला आहे, लॅपटॉप दिलेले आहे, स्मार्टफोन दिलेले आहेत, स्मार्ट बोर्ड दिलेले आहेत, सॉफ्टवेअर्स दिलेले आहेत, नॉलेज बँक दिलेले आहे. कदाचित तिथं आम्हाला स्मार्टफोन नाही मिळाला तरी चालेल, तिथं आम्हाला इंटरनेटचं कनेक्शन नाही मिळालं तरी चालेल, ब्रॉडबँड नाही मिळालं तरी चालेल, पण जे आज कंटेंट दिलेलं आहे
जे फिजिकल डिस्टन्स पाळून काय देता येण्यासारखं आहे, ही सगळी तयारी आमची पूर्ण झालेली आहे. आणि दुसरा भाग आहे की शिक्षण हे द्यावं लागेल आणि इथून पुढचं शिक्षण हे नेहमी 2 भागात असणार आहे, फिजिकल आणि डिजिटल. शिक्षकाला कोणताही पर्याय असणार नाही, पण शिक्षकाला सपोर्ट म्हणून डिस्टन्स एज्युकेशन किंवा ऑनलाईन एज्युकेशन ही काळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी रयत शिक्षण संस्थेने यापूर्वी सुरुवात केली आहे. आज जवळजवळ आमच्यापैकी माध्यमिकच्या लेवलवर 2.5 लाख मुलं आहेत. यापैकी 1,83,000 मुलांनी आज आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी रोज नावाचा रयत शिक्षण संस्थेनं स्वतःचा प्रकल्प उभा केलेला आहे. रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन सिस्टीम म्हणून अशी एक सिस्टीम उभी केलेली आहे. 1,83,000 मुलं त्याला रजिस्टर झालेली आहे. आज त्याच्यामध्ये जवळजवळ 1.25 महिना ते सुरू झालेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जवळजवळ 6,000 व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे. प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक डिव्हिजनच्या त्याच्या विषयाचे एक व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत आणि या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आज रयत शिक्षण संस्थेच्या सर्वच्या सर्व शिक्षकांनी त्याच्यासाठी मदत करायचं आहे. आज जवळजवळ 750 मुख्याध्यापक, 7,500 शिक्षक आणि शेकडो आमचे रिटायर्ड शिक्षक सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता सामील झालेले आहेत. आम्ही 6 विषयाचे 6 ग्रुप्स केलेले आहेत तुम्हाला विषयवार. त्याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असे 10 शिक्षक घेतलेले आहेत, 3 मास्टर ट्रेनर घेतलेले आहेत आणि 2 टेक्नो सावी प्रत्येक विषयाला दिलेला आहे. प्रत्येक विषयाची एक लिंक तयार होईल, त्याच्यामध्ये व्हिडिओ असणार आहे, पीपीटी असणार आहे, त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन्स असणार आहेत, ऑडिओ असणार आहे आणि त्याच्यापर्यंत क्वेश्चन सुद्धा असणार आहेत. मुलगा त्या पाठ झाल्यानंतर त्याचं तो त्या धड्यावरचं त्याचा एक प्रश्नपत्रिका सुद्धा आम्ही त्याला दिली, तो सोडवू शकतो आणि ती सोडवली का नाही त्याला किती मार्क पडले हे गुगल फॉर्मच्या माध्यमातून येतोय. आता आम्ही हे सगळं उभं केलेलं आहे. दररोज सकाळी जे आमचं सेंट्रल कंट्रोलर जिथनं असतं तिथनं एक लिंक आमच्या त्या डिस्ट्रिक्टच्या प्रमुख आमच्या विभागाच्या प्रमुखाकडे जातील, तिथून आमच्या प्रत्येक शाखेच्या मुख्याध्यापकाकडे 6:30 वाजेपर्यंत जातील, तिथून प्रत्येक वर्ग शिक्षक आणि विषय शिक्षकांच्या पर्यंत 7 पर्यंत जातील आणि 7:30 वाजता प्रत्येक विद्यार्थ्याला ही मिळते आणि 8 ते 9 वाजेपर्यंत हे आमचं 1 तासाचं जे लिंकचं शिक्षण जे आहे ते सुरू राहतं. तुम्हाला हा अतिशय चांगला प्रयोग ठरेल. रयतची ताकद इतकी आहे की ते असे प्रयोग राबवू शकतात आणि त्यासाठी शुभेच्छाच आहेत. या निमित्तानं ग्रामीण भागात सुद्धा असा मोठा प्रयोग होऊ शकतो याची ग्वाही मिळते. मी आता जातोय संदीप पवार यांच्याकडे. संदीप पवार हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहेत. संदीप पवारजी, स्वागत आहे तुमचं एबीपी माझा शिक्षण परिषदेमध्ये. जिल्हा परिषद शाळेचं हे युनिट, आपण एक प्रातिनिधिक युनिट, मी आता तुम्हाला तुमच्याशी बोलतोय ते एक प्रकारे जिल्हा परिषद शाळेच्या सगळ्या शिक्षकांच्या वतीने तुम्ही बोलताय असं धरून मी बोलतोय. तुम्हाला ग्राउंड लेवलला कोणत्या अडचणी भेडसावणार आहेत, काय किमान शासनानं द्यावं याची तुम्हाला आता अपेक्षा आहे आणि मग जोडीला पुढे घेऊन जायचं असेल तर मग ऑनलाईन वगैरेच्या गोष्टी येतीलच, पण किमान प्राथमिक माध्यमिकच्या बाबतीत जिल्हा परिषद शाळा आता यापुढे तोंड कसं देतील कोरोना काळाला? आतापर्यंतच्या चर्चेमध्ये आपण पाहिलेलं आहे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळेच्या इमारतींमध्ये होम क्वारंटाईन लोक केलेले आहेत संस्था विलगीकरणामध्ये. आणि त्या शाळा अजूनही लोक येत आहेत, अजूनही पेशंट सापडत आहेत. बरोबर आहे. त्यामुळे सध्या शाळेमध्ये भविष्यामध्ये 15 जूनला शाळा सुरू होईल या हिशोबाने जर आपण पाहिलं तर ते अशक्य आहे, कारण हा कालावधी किती आहे, किती असू शकतो याची शाश्वती आपण कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे लवकरात लवकर शाळा सुरू करणं तर अशक्यच आहे. परंतु ग्रामीण भागामधील बऱ्याचशा शाळा इमारतीमध्ये सुविधा व्यवस्थित नाहीयेत आणि त्या इमारती सॅनिटायझेशन करणे, स्वच्छता करणे ह्या गोष्टी फार मोठ्या खर्चाच्या आहेत आणि या खर्च ग्रामीण भागाला परवडणारा नाहीये आणि शासन प्रत्येक शाळेमध्ये खर्च करेल याच्याबद्दल सुद्धा साशंकता आहे. आणि ग्रामीण भागामध्ये लोकांमध्ये फार मोठ्या ज्ञानाचा अभाव असतो. त्यामुळं कोविड-19 सारख्या या विषाणूजन्य आजारामध्ये आपण काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांसाठी, सोशल डिस्टन्सिंग ठेवू शकतो का, विद्यार्थी संख्या जास्त असेल तर आपण कशा प्रकारे अडचणी येऊ शकतो, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या ग्रामीण भागाला अडचणीत आणू शकतात. आणि ग्रामीण भागामध्ये मी येतोच आपल्याकडे. आपल्याला आणखी सुद्धा मुद्दे कव्हर करायचे, ज्यातला एक महत्वाचा मुद्दा आता या आपल्या शिक्षक बांधवांनी मांडला तो म्हणजे या जिल्हा परिषदेच्या शाळा याच क्वारंटाईन युनिट म्हणून सुद्धा वापरल्या जातात. महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे जर का समजा या शाळा खुल्या करायच्या झाल्या विद्यार्थ्यांसाठी तर पहिला प्रश्न येतो की जिथे
सिम्प्टोमॅटिक असिम्प्टोमॅटिक असे लोक ठेवण्यात आलेले आहेत, कोरोनाग्रस्त पेशंटचे नातेवाईक ठेवण्यात आले असतील किंवा पेशंट्स ठेवण्यात आले असतील, मेकशिफ्ट असं रुग्णालय बनवण्यात आलं असेल जिल्हा परिषद शाळेचं, मग आता ते मुलांसाठी आपण कसं काय वापरू शकतो? मग त्याच्या सुरक्षेचं काय? मग तिथलं सॅनिटायझेशन करून देणार आहोत का? वेळोवेळी सॅनिटाईज केलं जाणार आहेत का? लोकांच्या मनातली भीती कशी घालवायची? असे अनेक मुद्दे उपस्थित होणार आहेत. त्यामुळे एक चांगला मुद्दा या निमित्तानं आपल्याला जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांशी बोलताना लक्षात आलेला आहे. तो मुद्दा घेऊन एक छोटासा ब्रेक येतो. ब्रेकच्यानंतर आपण महत्त्वाच्या बातम्या बघूया त्या तासातल्या आणि त्यानंतर पुढे जाऊया. पाहत राहा एबीपी माझा.